महाड चौदार तळे शताब्दीनिमित्त 14 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने राज्यभर समता मार्च निघणार आहे। पक्षाच्या राज्य वर्किंग कमिटीमध्ये हा निर्णय झाल्याची माहिती राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी बीपीएनशी बोलताना दिली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष केला। मानवमुक्तीच्या या संघर्षाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत। चौदार तळ्याच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं झालेला जो लढा आहे याचं महत्त्व संपूर्ण महाराष्ट्रावर देशभर पोहोचण्याची आवश्यकता आहे। कारण हा लढा केवळ पाण्यासाठी नसून मानवी हक्कांसाठी दिले गेलेला हा लढा आहे। ज्या पाण्याला किडा मुंगी कुत्र मांजर स्पर्श करू शकत होतं ते पाणी अस्पृश्यांना दलितांना स्पर्श करायला मज्जाव होता। इतकी प्रचंड मोठी विषमता जी आहे या विषमतेच्या विरोधात केलेला तो संघर्ष आहे, समतेसाठी केलेला संघर्ष आहे। म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 14 ऑक्टोबर 2026 पासून 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर समता मार्च आयोजित करण्यात आलेला आहे। या समता मार्चमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीनं हा लढा सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन केला, समता प्रस्थापनेसाठी केला, तसं संपूर्ण महाराष्ट्रातल्या जाती जमाती धर्मपंथाच्या लोकांना एकत्रित घेऊन हा समता मार्च पुढे जाईल। सातारा येथून 14 ऑक्टोबरला सुरू झालेला हा मार्च कोल्हापूर सांगली इथून धाराशिव मार्गे सर्व जिल्ह्यातून फिरून पुन्हा महाडला स्पर्श करून पुणे येथे याची सांगता 16 नोव्हेंबर रोजी केली जाणार आहे। देशभरातल्या मान्यवर नेत्यांना, विचारवंत अभ्यासकांना, विविध पक्ष संघटनेच्या आंबेडकरवादी विचारधारेच्या नेत्यांना या समारोपाच्या कार्यक्रमाला निमंत्रित केलं जाईल। हा समता मार्च 15 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे येणार आहे। कोल्हापूर येथे सुद्धा भव्य प्रमाणात लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या या कर्मभूमीमध्ये समतेच्या विचाराला ताकद देण्यासाठी स्वागताचं आणि रॅलीचं भव्य सभेचं आयोजन केलं जाईल। या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे महाडच्या चौदार तळ्याच्या संघर्षाच्या दुसऱ्या दिवशी जी महिलांची समता परिषद आयोजित केली होती त्याकडं यावेळी विशेष लक्ष वेधलं जाईल। त्याचबरोबर या निमित्तानं महाराष्ट्रात सुरू असलेल्या भूमिमुक्ती आंदोलनाचा, विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या प्रश्नाचा, विषमतेविरुद्धचे जे कायदे कानून आहेत त्याच्या संदर्भात संघर्षाचा आणि विविध हक्क अधिकारांसाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हा मार्च पूर्ण केला जाईल असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं व्यक्त करतो। बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।